कल्याण मुरबाड अहिल्यानगर मार्गावरती आज आपण पहिल्या सकाळच्या सुमारास एक भीषण अपघात झाला होता, ज्यामध्ये इको प्रवासी टॅक्सी असेल आणि सिमेंट मिक्सर ट्रक असेल यांच्यामध्ये समोरासमोर धडक झालेली होती। आणि हीच ती आपण या ठिकाणी बघू शकतो की इको प्रवासी टॅक्सी आहे, जे ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये या ठिकाणी हा भीषण अपघात झालेला आहे। आपण जर पाहिलं या ठिकाणी तर संपूर्ण जो भाग आहे तो समोरचा पूर्णतः आतमध्ये गेलेला आहे। इंजनचा भाग असेल तो या ठिकाणी धडकल्यामुळे पूर्णतः भाग जो आहे तो आतमध्ये गेल्यामुळे संपूर्ण या टॅक्सीचा आपण चेंदामेंदा बघू शकतो की संपूर्ण पार्ट्स जे आहेत ते या ठिकाणी तुटलेले आहेत। स्टेअरिंगचा भाग असेल तो तुटलेला आहे, चाक जो आहे तो तुटलेला आहे। त्यामुळे संपूर्ण परिसर जो आहे या गाडीचा जो आहे तो पूर्ण चेंदामेंदा झालेला आहे। अंगाला थरकाप उडवणारी अशी घटना जी आहे ती या ठिकाणी ही घडली आणि जो थरार होता तिथे नागरिकांनी जो आहे तो या ठिकाणी अनुभवला। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं की यामध्ये जे अडकलेले प्रवासी होते 11 प्रवासी, त्यांना बाहेर काढण्यासाठी संपूर्णतः या ठिकाणी प्रयत्न करावा लागला। काही गेट जे आहेत ते अडकले होते ते तोडून बाहेर काढण्यात आले। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं की यामध्ये 11 प्रवासी होते ज्यांना जोरदार धडक बसली आणि या धडकेमध्ये त्यांचा दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। एकंदरीत हा अपघात जो आहे तो इतका मोठा होता ते या गाडीवरून आपल्याला दिसून येतोय। आपण जर त्या बाजूला बघितलं तर संपूर्ण जो भाग आहे तो कशा पद्धतीने तुटलेला आहे, संपूर्ण काचा या ठिकाणी तुटलेला आपण पाहू शकतो। मात्र ही संपूर्ण गाडी जर आपण पाहिली तर अतिशय चक्काचूर या गाडीचा झालेला आहे। त्यामुळे याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की अपघात किती भीषण असेल। आणि या अपघातामध्ये आपण जर पाहिलं तर आता पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। दोन्ही बाजूचे जे ड्रायव्हर होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यास सुरुवात करण्यात आलेला आहे। आणि यामध्ये जे 7 प्रवासी होते ते मुरबाडचे होते आणि एक प्रवासी कल्याणचा, आणि दोघांची ओळख अजून पटलेली नाही। मात्र एक प्रवासी जो आहे तो साताऱ्याचा होता असं सांगण्यात येत आहे। 11 प्रवाशांच्या यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। मात्र या संपूर्ण प्रकारानंतर आता कल्याण असेल आणि मुरबाड असेल या भागामध्ये आता या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे। अनिल वर्मा, ABP माझा, कल्याण मुरबाड।